11 वर्षाच्या असणाऱ्या प्रदीर्घ कालखंडानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या असणाऱ्या हत्येच्या पाठीमागच्या असणाऱ्या व्यक्तींबद्दलची असणारी शिक्षा आता कन्फर्म होते. आणि या शिक्षेबद्दल पाहायचं असेल तर 11 वर्षानंतर 2 आरोपींना जन्मठेप होते. तर सबळ पुरावा अभावी या ठिकाणी तिघे निर्दोष सुटताना दिसतात. आणि हत्या कधी झाली आणि कशी झाली याचा उल्लेख केला तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला सकाळी 6:15च्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. एकूण 5 आरोपी होते आणि त्यापैकी असणारे सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधिकरणाने यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 5 लाखांचा दंडही त्यांच्यावरती ठोठावण्यात आलेला आहे. तर इतर 3 आरोपी डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, संजू पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.